दत्तात्रेय ऋषी कुमार मजवारे करी कृपा दीपदांबोजी थारा करी दय करी कृपा वाक पुष्पार्चनाची जय जय प्रभुराया प्रार्थनांतराची जय जय प्रभुराया प्रार्थनांतराची तया नमन माझे गुरुपदा जेने दाखविले आनंद कंदा तोपकार न फिटे मज कदा देवा परमानंदा तुची फेरी देवा परमानंदा तुची फेरी श्री गोपाल श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्री रामभाऊनी जे जे सांगितलं ते सर्व तुम्हाला खरं वाटेल बरं का. ते काही समजायचं नाही तसं. हा व्यसनमुक्ती, हा व्यसनमुक्ती आहे. पण ते कसं आहे तर चालून चालून थकून जाते माणूस, टेन्शन येऊन जाते, तर टेन्शन हलकं होऊन जाते. सोबत चिवड्याचं पाकिट पण भेटलं होतं. तर महानुभाव भक्त परिषद जिल्हा लातूर या परिषदेतर्फे आयोजित 14 वर्षापासून ही निरंतर चालत आलेली पदयात्रा, या परिषदेतर्फे सप्तव्यसन निषेध, त्याचप्रमाणे पदयात्रा, बालसंस्कार शिबिर, त्याचप्रमाणे पंचकृष्ण अवतारांच्या अवतार दिन असे प्रबोधनात्मक कार्यक्रम या ठिकाणी ही समिती सादर करत असते. या सर्वांचा अनुभव आपण घेतला आहे. या परिषदेचे अध्यक्ष, तसं तुम्हाला माहित आहे की 4 अवतार प्रगट होतात. आता सध्याला 1 अवतार आहे, पण अमोघ दर्शन आहे की नाही. तुम्ही कधी पॉम्पलेट मध्ये पाहिलं का? पॉम्पलेट मध्ये अमोघ दर्शन आहे, दिसतच नाही तिथं. हा, हेच तर वैशिष्ट्य आहे. पॉम्पलेट असो, पत्रिका असो, पत्रिका तुमच्या भाषेत पत्रिका आणि पोस्टर जे चिटकवले आहेत, लोक हुडकतच राहिले नाव कुठे आयोजकाचं म्हणून, पाहतच राहिले. हेच आहे वैशिष्ट्य. अशा या भानुभाव भक्त परिषदेचे अध्यक्ष माझे परमस्नेही आणि विद्यागुरु बंधू, परमपूजनीय, परम आदरणीय, श्रद्धेय दत्तराज बाबा शास्त्री, त्याचप्रमाणे या ठिकाणी संयोजक मंडळीमध्ये ज्यांचे नाव आहेत, ज्यांनी तुमचा आपली पदयात्रा जवळजवळ सुरुवातीपासून, मला वाटते किती तारखे सुरुवात झाली? 22 पासून. तर 22 पासून ते आजपर्यंत लंब पॅकेज ज्यांचं आलं का नाही, लंब पॅकेज, प्रवचनाचं पॅकेज होतं लंबाचं लंब, असे तालुका काटोल लिंगा निवासी महानुभाव आश्रमाचे संचालक माझे विद्यागुरु बंधू, परमस्नेही हितचिंतक, परमपूजनीय, आदरणीय, श्रद्धेय
जितेंद्रमणी बाबा जांभोलीकर, त्याचप्रमाणे लातूर निवासी परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय माझे परस्नेही असे संयोजक, जे त्यांनी सांगितलं की उमेदी व्यक्तिमत्व ज्यांचं आहे, प्रत्येक कार्याला तत्पर राहतात, प्रत्येकाला मदत करतात, बोलत काहीच नाही जास्त, परंतु कार्य मात्र त्यांचं दिसते, असे परमपूजनीय परम आदरणीय श्रद्धेय श्रीधरानंद लासूरकर, त्याचप्रमाणे पेठ निवासी ज्यांनी तुम्हाला काल वज्रीची लीळा सांगितली आणि काही एक मोकळं मार्गदर्शन केलेलं आहे. निरंतर लीळा चिंतनावर ते बोलत असतात, असे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय माझे परमस्नेही गोपाल बाबा संन्यासी, खरोखरच ते संन्यासी आहेत. बस वैद्यही राहतात, त्यांना तुम्ही जेव्हा म्हटलं तर जेवतील, नाहीतर कोणीकडच्या कोणीकडे बसून राहतात, पत्ताही लागत नाही संयोजक मंडळीमध्ये आहे म्हणून. त्याचप्रमाणे या ठिकाणी नरखेडून आलेले नवोदित दीक्षित, जे पहिले या पदयात्रेमध्ये सहभागी होत होते, पहिलं पूर्वीचं नाव आहे त्यांचं श्रीराम मदनकर, आता त्यांनी दीक्षा घेतली आहे, त्यांचं नाव आहे श्रीकांत मुनी अंकुनेरकर. त्याचप्रमाणे परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय राजधर मुनी पातुरकर, या सर्व पदयात्रा ज्यांना गुराई म्हणून संबोधतात, जे तुम्हाला मार्गदर्शन करतात, फार प्रेमळ भाषेत बोलतात, अशा महिलांचं प्रतिनिधित्व करतात, नव्हे या पदयात्रेच्या मुख्य संचालिका आहेत, अशा राठोडा निवासी परमपूजनीय तपस्विनी निर्मलाताई कल्याणकर. पहा कसे खुश झाले, बरोबर टाळ्या वाजल्या. हेच तर आहे वैशिष्ट्य आमचं. प्रसाद देतात, केळाचा प्रसाद, शेबाचा प्रसाद. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचे सहकारी परमपूजनीय तपस्विनी पमाताई, दुसरे कोण, मीनाताई संन्यासी, परमपूजनीय तपस्विनी आशाताई पंजाबी, उज्ज्वलाताई, त्याचप्रमाणे राणीताई, अजून कोण राहिलं, परमपूजनीय इष्टादित्य श्री नानोदादा संन्यासी. त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित ह्या तपस्विनी आहेत, ज्यांनी सगळा संसार करून परमार्थ साधण्याचा प्रयत्न करत आहेत, नव्हे साधला आहे, अशा तपस्विनी. त्रिविधाताई, त्रिविधाताई आणि गंगाईसा नाव खूप मोठे आहेत. त्रिविधाताई म्हटल्यानंतर त्यांना विचारा, किंवा तुम्हाला लक्षात येईल त्रिविधाताई का म्हटलाय. चला, काय हरकत नाही. आणि या मंडळामध्ये जे समाविष्ट सद्भक्त आहेत, असे सर्वे सद्भक्त आणि जे लेट लथीफ आहेत, लेट लथीफ म्हणजे लेट आलेले जे संयोजक आहेत भजनी मंडळातले, सुबोध भजनी मंडळ, असे सुमठाणकर बाबा म्हणजे रामभाऊ बाबा, नाही का. ते आले की कसे नाचले, मस्त नाचले. शास्त्री बाबा म्हणत होते नाचतच नव्हते. त्यांनी कसं नाचवलं काल तुम्हाला, धडाम धूम. आश्रमात
त्यांचा आवाजच गोड आहे, काय करणार आहे. तुम्हाला शुगर झाली तरी बी तुम्ही घेतात आवाज. त्याच्यानंतर रुद्धपुल्ला श्रीप्रभूंना लहानपणी बोपोपाध्यायच्या वेधशाळेमध्ये श्रीप्रभूंना त्यांचं नाव टाकलं होतं. त्या ठिकाणी त्यांचे प्राध्यापक होते बोपोपाध्याय. आणि बोपोपाध्याय हे श्रीप्रभूंना शिकवित असताना श्रीप्रभू त्यांची शिकवित असताना त्यांची चुकी काढत होते. त्याच्यानंतर काही चमत्कार त्यांना त्या ठिकाणी दिसले. कोणाचे दिसले ते? कोणाचे दिसले? आणि मग ते बोपोपाध्याय काय म्हणतात, हा डॅश डॅश टिंबर कोण सामान्य नव्हे. कोण सामान्य नव्हे? गुंडो. हा, त्याच्या आधीच मला त्या गुंडी भेटली त्यांची, आणि त्यांनी सांगितलं की आमच्या गुंडोनी त्यांना तुम्हाला जाऊन सांगितलं. आणि ते गुंड भाऊ नाही का, काल नाही का त्याने फू 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 करायला लावलं तुम्हाला. हा, आणि मग या ठिकाणी या पदयात्रेमध्ये सर्वच सहभागी झालेले सद्भक्त वासनिक, आणि खरोखर तुम्हाला वासनिक म्हणण्यापेक्षा जे तुम्ही सध्याला आहात, म्हणजे तुम्ही सध्याला कोण आहात? तपस्विनी आहात, संन्यासी आहात. मी तुम्हाला संन्यासी म्हण किंवा महात्मे आहात. तुम्ही भिक्षा मागितली? हा, भिक्षा मागितली म्हणते. आज भिक्षा सुद्धा मागितली, जोळी धरून घ्या. अरे वा वा, टाळ्या वाजवा, ज्यांनी वाजवलं टाळ्या वाजवा. भिक्षा मागितली म्हणजे तुम्ही महात्मे की? अरे महात्मे स्वामींनी कोणाकोणाला नाही म्हटलं. सशाला म्हटलं, कुत्र्याला म्हटलं, उंदराला म्हटलं. हा, आम्ही तर माणसं, तुम्ही तर घरदार सोडून इथं या ठिकाणी आले. हा, पार चालतं मस्तपैकी ध्वज. आम्हाला तुमच्यासोबत पळा लागते, आमचं चालणंही होत नाही आमच्या जण. हा, अशा तुम्ही तपस्विनी आणि ते तपस्वी मागं बसलेले. ते तपस्वी बिचारे जेव्हा खायला दिलं तेव्हा खातात. तुम्ही पहिले जेव्हा म्हणतात आम्ही मागून देतो नंतर. बरं झालं तुम्हाला आम्ही वाढणार नाही, हरकत नाही म्हणतात. तपस्वी माणसं बिचारी बसतात. आंघोळीला कपडे काढून दिले तर आंघोळ करतात, नाही तर तेही करत नाही. तपस्वी आहे बिचारी, काय हरकत नाही. पण हे तपस्वी पण महात्मे पण पदयात्रेपुरतं ठेवू नका. घरी गेल्यावर ते पुन्हा आचरणात आणा, हे महत्वाचं. तर या ठिकाणी आपण सर्व महात्मे आहेत, संन्यासी आहेत. तुम्हाला आम्ही पदवी दिली म्हणजे तुम्ही याचं गुज राखायचं आहे. घरी गेल्यानंतर विसरायचं नाही. पदयात्रेपुरतं या ठिकाणी मर्यादित होता समजायचं नाही. आम्हाला घरी गेल्यानंतर आता पदयात्रेमध्ये आम्ही संपूर्ण आचार या ठिकाणी करू शकत नाही, परंतु घरी गेल्यानंतर मात्र त्या ठिकाणी आपण संपूर्ण आचार करू शकतो, नाही का? स्वामीने सांगितलं, काय सांगितलंय? प्रातःकाळी उठा सांगितलंय. ते काय म्हणे, सट खायची सटपसरी असं आहे का? ते काय नाही ना. सुखम भोजम मठम निद्रा असं आहे का? ते नाही. सकाळी उठायचं आहे. सकाळी उठा, स्मरण करा, परमेश्वराचं ध्येय चिंतन करा, नामस्मरण करा, आणि त्याच्यानंतर मग संसाराचे तुमचे काय काम असाल ते तुम्ही कामाला लागा. तुम्हाला बंधन नाही आहे या ठिकाणी, बंधन नाही. आपण प्रत्येक ठिकाणी पदयात्रेत फिरत आलो आहे. आतापर्यंत तुम्ही देवपूजा केलेली आहे, नाही का? स्थान वंदन केलेलं आहे, परमार्गाच्या भेटी घेतल्या आहे, वासनिकाच्या भेटी घेतल्या आहे, साधू संतांच्या भेटी घेतल्या आहे, महंताच्या भेटी घेतल्या आहे, अधिकरणाच्या भेटी घेतल्या आहे, नाही का? सगळ्याला त्या ठिकाणी अधिकरणाच्या भेटी घेत असताना आम्ही कसं भेटायचं कसं नाही हे कधी शास्त्री बाबांना विचारलं तुम्ही? नाही, आम्ही विचारत नाही. फार बारीक बारीक गोष्टी असतात, खूप छोटे छोटे गोष्टी असतात. त्या छोट्या गोष्टीपासून आपण बरंच काही शिकायचं असते, खूप काही शिकायचं असते, खूप शिकायचं. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही या आश्रमानं आज 7 आश्रम फिरलो. या 7 आश्रमामध्ये आम्ही प्रसाद वंदन केलं आहे, नाही का? प्रसाद वंदन केलं आहे, विशेष वंदन केलं आहे. या प्रसादामध्ये वस्त्र आहे, धातू आहे, काष्ट आहे, नाही का? पाषाण आहे, हे सगळं मी त्या ठिकाणी वंदन केलेलं आहे. आणि म्हणून
हे वंदन का करावं, कशामुळे करावं, कशामुळे करायचं, हे कुठं स्वामी सांगितलंय की प्रसाद वंदन करायचं. बरं, प्रसाद वंदनाचं महत्व काय आहे, महत्व काय हे आम्ही जाणलं पाहिजे. आम्ही प्रसाद वंदन करताना आला प्रसाद, पटपट डोकं ठेवलं, चालला प्रसाद पुढं, आम्ही जातो लगेच पुढं. तसं नाही बंधूंनो, लक्षात ठेवा. प्रसाद वंदन करण्याचा विधी असतो. मग तिथं प्रसाद वंदन करत होतो आम्ही पंथबाबाच्या इथं. तेव्हा श्रीधरानंद म्हणाले मला की हे असं असं काय भानगडे, म्हणे असं करतात म्हणे, असं असं करताय काय भानगडे म्हणे मला, हे उगाच करतात म्हणे काही ना काही. म्हणलं नाही, त्याच्यामध्ये तथ्य आहे, आहे काहीतरी तथ्य आहे म्हणलं. म्हणलं कोण करत आहे, म्हणजे ते पाहत्या कोणत्या ते करून राहिले म्हणलं. म्हणलं आहे, पूर्वीची पद्धत आहे ती, तसं तसं वंदन करायची. ते काय झालं, पद्धत बदलत जाते कधी कधी आणि त्याचा गैरअर्थ होतो, गैरसमज होतो. खरा नियम असा आहे की प्रसाद येत आहे आपल्याजवळ, तेव्हा प्रसादाला हात जोडायचा, तेव्हा प्रसाद वंदन आपण त्या ठिकाणी आपल्या हातात घ्यायचं, त्याच्यानंतर वंदन करायचं आणि नंतर पुढे द्यायचं आहे, असं हात जोडायचा. म्हणून त्यांना तर सांगितलं नव्हतं मी, त्यांना म्हटलं आता प्रसाद त्यांच्या हातात दिला. ते म्हणे सांगा म्हणे मला काय सांगायचं. म्हणलं मी काय केलं म्हणलं, आता डबल विचारलं तर त्यांच्या लक्षात आलं, तुम्ही हात जोडले म्हणे. मला हात का जोडले, प्रसाद मी तुमच्याजवळ दिला, हा प्रसाद मला कधी भेटेल पुन्हा, कधी नाही, याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी अप्राप्ती करायची असते. की आहे बाबा त्या बाबाजवळ, समजा घोगे बाबाजवळ, वाहिक्रज बाबाजवळ काय प्रसाद आहे, आम्ही कधी गेलो गाडी घेऊन की देतील ते, कधीच नाही भेटणार. हे शास्त्री बाबांना येऊन यांना सांगितलं, त्यांना विनंती केली, म्हणून एवढं मोठं प्रसाद आपल्याला या ठिकाणी वंदन करायला भेटलं. आणि म्हणून त्या प्रसाद आपल्या हातात येत असताना पहिले नमस्कार करायचा आणि मग त्या ठिकाणी समोर करायचं. आणि म्हणून या ठिकाणी प्रसाद महात्म्य थोडक्यात सांगणार तुम्हाला, थोडक्यात, जास्त लाभ होणार नाही. आणि थोडक्यात सांगितलं की तुमच्या डोक्यात फिट बसलं पाहिजे, फिट संबंध त्याच्या मागचा ते ना. अंगठा सांगितला ना, अंगठा असा म्हणजे कसा आहे, आता प्रसाद लवकर लवकर देतात. एक तर वंदन करायची घाई, जाण्याची घाई, पुढे देण्याची घाई, हातात आला पाहिजे त्याची घाई, हातात ओटा आला की कधी पुढे जाईल त्याची घाई राहते. आमच्या हातात ओटा कधी येतो त्याची घाई आम्हाला त्या ठिकाणी सुटून जाते. आणि ह्या घाईमुळे काय होते, हात जोडायचं राहून जाते. मग त्याची पद्धत बदलून गेली. बदलून कशी गेली की प्रसाद आता हातात आला की मग लोक आता हात जोडता येत नाही, मग या अंगठ्याला डोकं लावा, या अंगठ्याला डोक्याला, असा प्रघात पडला. हा असा प्रघात म्हणजे ही पद्धत नाहीये, परंतु एक पद्धत झाली ती की पटकन प्रसाद हातात आला काय करणार आहे, मग छोटी या अंगठ्याला नमस्कार, या अंगठ्याला नमस्कार करा. आणि याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न कोणी विचारला, तुम्ही काय उत्तर देणार, उत्तर देऊ शकत नाही. आणि मग तुम्हाला ते काय म्हणणार, तुम्ही अंधश्रद्धा करता, हे काय अंगठ्याला नमस्कार, अंगठ्याला आहे की नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी तसं नाही, हात जोडायचा, पहिले हात जोडायचा, मग प्रसाद आपल्या हातात घ्यायचा. आणि नंतर मग प्रसादाची जी लीला आहे, प्रसाद कशाचा आहे, कर्दमाचा आहे, काष्टाचा आहे, लोहाचा आहे, कशाचा आहे ते पहिले पाहायचं, थोडं चिंतन करायचं. त्याच्यानंतर मग वस्त्रप्रसाद आहे का काय आहे, मग त्या वस्त्रप्रसादाला काय म्हणायचं आहे, धातूला काय म्हणायचं आहे, काष्टाला काय म्हणायचं आहे, चर्माला काय म्हणायचं आहे. कापूस कोसला रोम चर्म म्हणतात नाही का. हे भाग पडले विशेष संबंध पदार्थ, हे भाग पडले. मग या संबंध पदार्थ म्हणजे जे वस्तू आलेत त्या वस्तू सगळ्या प्रसादामध्ये येत असतात. मग ह्या वस्तूला त्या ठिकाणी भाग आहेत प्रसाद सेवेमध्ये. ही प्रसाद सेवा तुम्ही शिकली का, करायची शिकवली असं नाही, म्हणजे तुम्ही विचारलं नाही म्हणून शास्त्री बाबांना सांगितलं नाही, तुम्हाला तुम्ही विचारलं नाही म्हणून याच्याकरता प्रसाद सेवा पाठांतर करणं महत्वाचं आहे. ही पाठांतर केली, एक एक भाग पाठ करायचा, जास्त नाही करायचं. इतकुस पाठ 4-5 ओळीचं आहे, ते 4-5 ओळीचं तुम्ही 5 दिवस लावा, काय हरकत नाही. तुमचा जो टाइम आहे 5 दिवस लावले तरी हरकत नाही. 5 दिवसात पाठ करा. एक एक भाग म्हणलं की तुम्हाला 20-25 दिवसात पाठांतर होऊन जाते.
तर हे प्रसाद वंदन करताना या ठिकाणी प्रसाद सेवेमध्ये जे जे विशेष संबंध पदार्थ सांगितले ते पदार्थाचे नाव घेऊन त्या ठिकाणी वंदन करावं लागते वंदन. आणि म्हणून या ठिकाणी प्रसाद कुठून आला, कसा आला, त्याचं महत्व स्वामीने काय सांगितलंय तिकडं थोडस आपण वळणार आहोत. स्वामींचा मुक्काम खडकुलीला आहे. खडकुलीला असताना स्वामींचा त्या ठिकाणी पूजावसर निरंतर होत आहे. अशाच वेळेस खडकुलीच्या एका भागाला एक गाव आहे. त्या गावचे आहेत इंद्रभट्ट. त्या इंद्रभट्टाच्या गावाचं नाव काय कोणी सांगू शकाल का तुम्ही? तुम्ही जाऊन आले का तिथं? जाऊन आले का? थांबा ना, जाऊन आले का? अहो तुम्ही एवढ्या कडकड थंडीमध्ये पडले होते, झोपले होते, धुकं पसरलं होतं, दिसत नव्हते, कुडकुडत होते. अहो ताज प्रकार नाही. अहो ताजी शिदोरी आहे ना. शेड होत. सुरेगावचे ही इंद्रभट्ट. आणि इंद्रभट्टाला झाली होती खरुज. खरुज म्हणजे काय? खाजवणे. हे सांधे राहतात का नाही, हे सांधे खाजवायचे असे माकडासारखे. आणि मग ते खाजवणे त्या ठिकाणी त्याला खास सुटली होती. आम्हाला ती खास सुटते, पण आम्हाला खास कोणती सुटते? संसाराची, प्रपंचाची खास सुटते. आम्हाला परमार्थाची खास काही सुटतच नाही ना त्या ठिकाणी. परमार्थाची खास सुटायला ते जबरदस्तीने इंजेक्शन देतात शास्त्रीबा, नाही का? आणि मग आम्हाला म्हणा ते एवढं चक्रधरानं केलं ग माई मला, शास्त्रीबानं घरातून बाहेर काढलं. तर बंधन याच्याकरता तुम्हाला शास्त्रीबाने घरातून बाहेर काढलं, जबरदस्तीने काढतात तुम्हाला. कशासाठी जबरदस्ती? त्यांचा काय मतलब आहे? स्वार्थ आहे. स्वार्थ असता तर त्यांचे असतात. मोठा बंगला झाला असता, मोठा आश्रम झाला असता, 4 व्हीलर गाडी आली असती मस्तपैकी, 8 टक्क्या लावून बसले असते, टक्क्या लावून बसले असते. पण शास्त्रीबाची किंमत आम्हाला शास्त्रीबा नेहमी प्राप्त होतात. म्हणून आम्हाला या ठिकाणी पातलेपणा येतो. पातलेपणा म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? काय पातलेपणा म्हणजे काय सांगू शकता का? एका ऑनलाईनवर प्रवचन चालू होतं. त्यांनी पातलेपणाचा अर्थ सांगितले सर त्याच्या आधी 2-4 दिवसाखाली. त्याच्यानंतर विचारला पातलेपणा म्हणजे काय. एका बाईनं दिलं मराठवाडी भाषेमध्ये उत्तर दिलं. त्याने काय नाही म्हणे, मस्त टक्क्या लावून बसायचं, पुढं पाठ घ्यायचं आणि टेकून बसायचं म्हणजे काय पातलेपणा. पाटले म्हणजे घे आणि मग टक्क्या लावून बस आणि मग त्या ठिकाणी ताट येणार, हे पातलेपण. तसं नाही बंधन. नेहमी तुमचा संपर्क जर त्या ठिकाणी होत असेल तर त्यांच्याविषयी श्रद्धा थोडीशी कमी होते. त्यांच्याविषयी श्रद्धा कमी होते, त्याला म्हणतात पातलेपणा. हे पातलेपणा आपल्या ठिकाणी येता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला सर्व प्रकारे सावध राहावं लागतं, सर्व प्रकारे सावधान. आणि सावधान झालं की आमचा मार्ग परमेश्वराकडे वाटचाल होत असते. सावधान होणं महत्वाचं असते. आम्ही सावध होतच नाही ना. सावधान म्हटलं की आम्ही गळा समोर करतो, टाक गळ्यात हार, नाही का? गळ्यात हार टाक म्हणते त्या. सावधान म्हणतात रामदासाने, मनपातून पळून गेले ना. तुम्ही म्हणतात नाही पळून नाही जायचं, टाकू त्या गळ्यात म्हणते अजून. तर या ठिकाणी हे इंद्रभट्टाला ही खास सुटली होती, खरूज झाली होती. त्यांनी इंद्रभट्टाने काय केलंय, एका गावावरून ते खर्जीचं तेल तयार करून आणलंय. ते तयार केलं, घरी आले. घरी आल्यानंतर मग त्यांना वाटलं की ते तेल आपल्या इथे लावण्यापेक्षा, घरी लावण्यापेक्षा स्वामींच्या दर्शनाला जायचं आणि दर्शनाला गेल्यानंतर त्या ठिकाणी आपण हे तेल लावू आणि बसू, म्हणजे स्वामींची दृष्टी पडेल, स्वामीचं सन्निधानी या ठिकाणी लाभल. आणि एवढंच नाही, स्वामींचा पूजावसा सुभाना या ठिकाणी मला पाहायला भेटेल. या विचारानं म्हणून इंद्रभट्ट खडकुलीला गेले. ते तेल घेऊन स्वामींना विडावसर केला, स्वामींना दंडोत केला, त्यांनी मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामींचा पूजावसा झाल्यानंतर इंद्रभट्ट बाहेर खडक होता, त्या खडकावर बसले
आपल्या अंगाला तेल लावलं आणि ओतपळी घेत होते. ओतपळी म्हणजे काय? सकाळचं कोळं कोळं जे ऊन राहते थंडीचं, ते ओतपळी त्या ठिकाणी घेत होते तेल लावल्यानंतर. आणि अशा ठिकाणी बसले होते की स्वामी बसले या ठिकाणी आणि स्वामींची दृष्टी त्यांच्या अंगावर पडेल अशा ठिकाणी ते बसले होते. स्वामी पाहत होते इंद्रभट्टाला. आणि मग त्याच वेळेस स्वामी बसले असताना स्वामी बाईसाला म्हणतात, बाई, परमेश्वर पुरावून श्रीप्रभूंचे जे वस्त्र आणले ते वस्त्र इकडे आणा. बाईसा लगेच गेल्या. लगेच ती श्रीप्रभूंची जी दुटी होती ती दुटी स्वामींना आणून दिली. आणून दिल्यानंतर स्वामींनी असा हात जोडला. हात जोडल्यानंतर ते हा वस्त्र आपल्या हातात घेतले, त्याला वंदन केलं. वंदन केलं. प्रत्येक गोष्टीला लक्ष ठेवा तुम्ही. हात जोडल्यानंतर त्याला वंदन केलं आणि स्वामींनी इंद्रभट्टाकडे पाहिला. प्रत्येक गोष्टीला स्वामी पाहते बरं का. आता हे वंदन केल्यानंतर हेच वस्त्र स्वामीने काय केलंय? जानवर ठेवलं. उजव्या जानवर ठेवणे, डाव्या जानवर ठेवणे, उजव्या गुडघ्यावर ठेवणे, डाव्या गुडघ्यावर ठेवणे, पुन्हा या जानवर ठेवणे. त्याच्यानंतर अशा प्रकारे त्या ठिकाणी अष्टांग अवयवाचा त्या ठिकाणी स्वामींनी संबंध दिला त्या वस्त्राला. प्रत्येक वेळेस स्वामी इंद्रभट्टाकडे पाहायचे. बाईसाचीच जवळ होत्या. बाईसाचं स्वामींकडे लक्ष होतं. स्वामींनी छातीला लावलं, डोक्यावर घेतलं आणि नंतर वंदन केलं. बाईसा स्वामींना विचारता, बाईसा म्हणते स्वामींना, जी स्वामी ऐसे काय पायी जात आहे? काय इंद्रियाशी पायी जात आहे? म्हणजे इंद्रभट्टाला तुम्ही पाहता का? हे वस्त्र, ही दुटी इंद्रभट्टाला तुम्ही देऊ इच्छिता का? साहेब म्हणतात, देईल आणि काय देऊ, त्याच्यात काय त्याच्यात काय महत्व हे आहे का? मोठं काय बघा. बाईसाला आनंद वाटला. बाईसाला प्रत्येक गोष्टीमध्ये आनंद वाटायचा. भक्तजन आले तरी आनंद वाटायचा. भक्तजनाला काही स्वामींनी म्हटलं की यांना हे खाऊ घाला, ते त्या ठिकाणी आवर्जून खाऊ घालत होती. एखादी वस्तू काय द्यायची असेल भक्तजना स्वामींच्या प्रसन्नतेनं, तर ती आनंदाने त्या ठिकाणी देत होती. आणि म्हणून बाईसा पुन्हा स्वामींची आज्ञा घेते. काय म्हणते बाईसा स्वामींना म्हणते, जी बोलवू त्यांना, ते बोलवा, काय हरकत नाही. लगेच बाईसा आनंद झाला. बाईसा म्हणते, भट्टोबासा म्हणतात, अरे नागद्या इंद्रभट्टाला बोलव. इंद्रभट्टा स्वामी या ठिकाणी श्रीप्रभूंची दुटी देणार आहेत. आणि मग भट्टोबा जातात. भट्टोबास म्हणतात, अरे इंद्रिया इकडे ये, स्वामी तुला बोलवत आहेत. लगेच इंद्रभट्ट आले. स्वामींना दंडूक केला, दंडूक घातले आणि नम्रतापूर्वक त्या ठिकाणी बसलेत. कसे बसलेत? नम्रतापूर्वक. तुम्हाला गोपालदारांनी काय सांगितलं होतं? काय सांगितलं होतं तुम्हाला? दंडूक घालून बसायचे. किती जण बसलेत? कसं आहे, माझ्या याच्यात तुम्ही काय करतो, सरळ सांगितलं तुम्हाला तर ते काय लक्षात राहणार नाही. थोडस टोचणे बी द्यायला लागते. हा, तेव्हा पुढे पळते ते. त्याला काय म्हणता तुम्ही? ते काय म्हणा. तर या ठिकाणी दंडोत घालून बसणं महत्वाचं असते. आणि नम्रतेनं बसणं म्हणजे पाय मोडून बसणे, नाही का? मांडी मोडून या ठिकाणी अशा प्रकारे बसावं लागते गुरु समोर, नाही. ज्यांना बसता येईल त्यांनीच बसायचा प्रयत्न करायचा, नाही तर हाडगुड मोडून जायचं आहे. तर स्वामींसमोर ते नम्रतेनं बसले. स्वामी म्हणतात, इंद्रिया, तुमच्या घरी देव्हार चौकी आहे का? स्वामी म्हणतात, देव्हार आहे म्हणतात. स्वामी म्हणतात, मग हे वस्त्र घ्या, तुम्ही ही दुटी घ्या. इंद्रभट्ट उठतात, ते नम्रतेनं हात जोडतात, ती दुटी आपल्या हातात घेतात. स्वामी म्हणतात, मग या वस्त्राचं तुम्ही काय करा? इंद्रभट्ट म्हणतात, तेही स्वामींनी सांगावं. स्वामी म्हणतात, तुमच्या घरी देव्हार चौकी आहे ना? हो आहे. हे देव्हार चौकीमध्ये ठेवायचंय. वस्त्र कुठे ठेवायचं आहे? दुटी कुठे ठेवायचे? ही दुटी त्या देव्हार चौकीमध्ये ठेवा. आणि मग देव्हार चौकीमध्ये ठेवल्यानंतर तू पुढं काय करायचं स्वामी विचारतात. इंद्रभट्ट म्हणतात, तेही स्वामीने सांगायचं काय करायचं काय नाही म्हणून. काय करायचं काय नाही म्हणून ते स्वामी सांगायचं. कारण की जीवाला कसं सगळं आहेतच पाहिजे ना. आणि स्वामी मग त्या सांगतात, पुष्प एक वाहिजे, लक्षात ठेवा, पुष्प एक वाहिजे, सकृत सेविजे, अतियत्न कीजे, हे देखिले तैसे आठविजे, या तो संबंध नमस्कारिजे. म्हणजे काय करायचं? त्या दुटीला पुष्प एक वाहिजे, म्हणजे एक पुष्प व्हायचं, एक फुल व्हायचं.
सकृत से विजय. सकृत म्हणजे अल्प, थोडा काळ. म्हणजे तुम्ही आता हे प्रसाद दुटी कोणाची आहे? परमेश्वराची आहे. म्हणून आम्ही काय करणार त्या ठिकाणी? आता परमेश्वराची कपाळ त्या ठिकाणी चिटकून ठेवायचं असं नाहीये. असं नाही त्या ठिकाणी. सकृत से विजय म्हणजे ते कपाळ आधर टेकायचं आहे, त्याला असं घासत बसायचं नाही. घासल्यानंतर सगळी प्रसन्नता आपल्यात येईल असं तुम्ही समजू नका. उलट त्या ठिकाणी खंती येते परमेश्वराला, त्याला क्षेद आल्हाद म्हणतात. तर म्हणून विशेष असो किंवा प्रसाद असो, त्या ठिकाणी आल्हाद कपाळ आपलं त्या ठिकाणी टेकलं पाहिजे. तेही श्रद्धापूर्वक प्रसन्नतेपूर्वक टेकलं पाहिजे. कारण की त्याच्यामध्ये प्रसन्नता परमेश्वराची आहे. इंद्र भट्टाला या ठिकाणी परमेश्वर प्रसन्न होऊन ती दुटी देत आहे. त्याच्यामध्ये प्रसन्नता हा परमेश्वराचा मनोधर्म आहे. आणि म्हणून ते दुटी स्वामींनी इंद्र भट्टाकर दिल्यानंतर स्वामी त्यांना सांगतात की पुष्प एक वाहिजे. सकृत से विजय म्हणजे अल्प त्या ठिकाणी तुम्ही डोकं ठेवा, वंदन करा. सकृत से विजय. अति यत्न कीजे म्हणजे अत्यंत प्रयत्न करून या दुटीचं तुम्ही रक्षण करा. काय? या दुटीचं तुम्ही रक्षण करा. अत्यंत प्रयत्न म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा करून या प्रसादाचं तुम्ही रक्षण करा. ही प्रयत्नांची पराकाष्ठा आमच्या पूर्वजांनी केली म्हणून इथपर्यंत ते वस्त्र आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि आम्हाला या ठिकाणी वंदन करायला भेटत आहे. अतियत्न कीजे. सकृत से विजय अतियत्न कीजे. हे देखील ते आठविले. हे म्हणजे स्वामी स्वतःकर बोट करतात. आम्हाला जसं तुम्ही पाहिलंय, अपार मस्तक पाहिलंय, तसं श्री चरणापासून ते श्री मुकुटापर्यंत तुम्ही आमची श्रीमूर्ती जशी पाहिली असाल तशा प्रत्येक अवयवाचं नखापासून केशाग्रापर्यंत पूर्ण मूर्त तुम्हाला या ठिकाणी आठवली पाहिजे. त्याच्याकरता काय करायला लागेल बंधूंनो? त्या श्रीमूर्तीच्या ज्या लीळा आहेत त्या लीळा तुम्हाला त्या ठिकाणी वाचाव्या लागतील. पुन्हा पुन्हा वाचायला लागले, पुन्हा पुन्हा ऐकावं लागतील, पाठांतर करावं लागतील, लक्षात ठेवावं लागेल. एका अवयवाची ठेवायची, दुसरी काहीच नाही करायची. मग हे देखील तेशे आठविले. या तो अशा प्रकारे संबंध नमस्कारी. संबंध कोणाचा? आमचा आणि श्री प्रभूंचा. दोन्ही अवतारात संबंध त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ते प्रसादवत झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये श्री प्रभूंची प्रसन्नता आहे, आमच्या स्वामींची त्या ठिकाणी प्रसन्नता आहे. आणि हा प्रसन्नता मनोधर्म असल्यामुळं त्या ठिकाणी आम्ही वंदन केल्यानंतर ते वंदनाचं जे सामर्थ्य, परमेश्वरा सामर्थ्य आहे, त्याचं जे पवित्रपणा आहे तो पवित्रपणा आमच्यात उतरत असतो. वंदन काय आमच्यात उतरत असतो. आणि म्हणून ते प्रसाद त्या ठिकाणी प्रसादाचा महिमा स्वामींनी त्या ठिकाणी इंद्र भट्टाला सांगितला. आणि मग ही इंद्र भट्टाला सांगितल्यानंतर प्रसाद हे देखील त्याची आठवली. या तो संबंध नमस्कारीचे. अशा प्रकारचं हे वस्त्र आहे आणि वस्त्र वंदन केल्यानंतर ती प्रसन्नता आमच्यामध्ये उतरते. आमच्यामध्ये ती सात्विकता उतरल्यानंतर आमच्यामधले जे राजस्थान भाव असतात ते निघून जात असतात. कसे निघतात ते तुम्हाला या ठिकाणी प्रत्यक्षात परमेश्वराचं उदाहरण देतोय. आता आम्ही चाललोय कोणीकडं? आता खडकोलीकडून चाललोय डोमीग्रामकडं. लक्षात ठेवा. कुठं चाललोय? डोमीग्रामकडं. आम्हाला उद्या कुठं जायचं आहे? डोमीग्रामलाच जायचं आहे. आम्ही आता डोमीग्रामकडे चाललेलो आहे. लक्षात घ्या. कुठं चाललोय? डोमीग्रामकडे. डोमीग्रामला त्या ठिकाणी 3 मठ आहेत. कोणते कोणते मठ आहेत? एक राजमठ आहे, एक प्रसन्न मठ आहे, एक उंच मठ आहे, नाही का? ही प्रसन्न मठातली लीळा आहे. आणि म्हणून एक दिवशी काय झालंय की स्वामींच्या स्नानासाठी बायसांनी पाणी टाकलंय. पाणी टाकल्यानंतर स्वामींना बायसांनी वस्त्र दिले. ते वस्त्र स्वामींनी नेसलं आणि आंघोळीला गेले. स्वामींचे मर्दना मादनी झाले, स्वामींची आंघोळ झाली. परंतु काय झालाय, त्या दिवशी बाईसा स्वामींचे जे वस्त्र पहिले आणून ठेवायचे ती विसरून गेली होती. स्वामींची आंघोळ झाल्यानंतर बाईसाला लगेच आठवलं की स्वामींना आता वस्त्र द्यायचे आहेत. म्हणून ती बाईसा वस्त्र आणण्यासाठी गेली. तितक्या स्वामींनी खंती त्या ठिकाणी स्वीकार केली. स्वामींनी तसेच वस्त्र त्या ठिकाणी
अंगावरचे जे वस्त्र होते ते वस्त्र टाकून दिले आणि दिगंबर अवस्थेमध्ये त्या न्हाणीमधून, त्या बाथरूममधून निघाले, तुमच्या भाषेमध्ये बाथरूममधून निघाले आणि सरळ त्या गोपाळ मठामध्ये म्हणजे त्या प्रसन्न मठामध्ये जाऊन एक ओटा होता, त्या ओट्यावर त्या ठिकाणी जाऊन मस्तपैकी झोपले उताने. आता इकडे बायसाने वस्त्र आणल्यानंतर पाहतात तर स्वामी नाही. ती गडबडली, ती घाबरली. स्वामी गेले कुठं? ती इकडे तिकडे पाहिलं, दिसायला तयार नाही. शेवटी उंच मठात भट्टवास काहीतरी करत होते. तिनं भट्टवासाला आवाज दिला. भट्टवासाला म्हणतात, अरे नागद्या स्वामी दिसत नाही, कुठे गेले, पाहाय लवकर. आणि मग तरी पुन्हा मग बायसाने शोध घेतला. स्वामीचे ओले पावलं होते, त्या पावलांच्या माग घेत ती त्या गोपाळ मठात पोहोचली. तर त्या ठिकाणी पाहिलं तर दिगंबर अवस्थेत स्वामी त्या ठिकाणी झोपलेले आहे. झोपले ते पाहिल्यानंतर बायसा भेल्यानंतर लगेच नागद्याकडे गेली. नागद्या म्हणजे स्वामींनी उदासीनता स्वीकार केली. लवकर चल. आता उदासीनता स्वीकार केली म्हणतो भट्टवासाला प्रश्न पडला, काय करावं? लग भट्टवास उठल्यानंतर तिकडे गेले. पाहिलं तर स्वामी दिगंबर अवस्थेत उतन झोपले आहेत. स्वामीची प्रवृत्ती पाहिली तर बरोबर नाही. भट्टवासात लक्षात गेलं, आता काय करावं? मग भट्टवासाने बाईसाला सांगितलं. बाईसाला म्हणतो, बाई, परमेश्वर पुरावून जे श्री प्रभूंची दुटी आहे ती दुटी घेऊन या. मग ती बाईसा लगेच ती दुटी धावत गेली. बाईसा किती वर्षाची होती? जवळजवळ 80 ते 85 वर्षाची होती. तरी धावत गेली आणि ते वस्त्र आणलं. ती दुटी भट्टवासाच्या हातात दिली. हातात दिल्यानंतर आता कसं आहे, आमचे स्वामी त्या ठिकाणी उदासीनता स्वीकार केल्यानंतर स्वामींच्या नजरेसमोर कोणी जाऊ शकत नव्हतं. हे भट्टवासालाही माहित होतं. म्हणून भट्टवास काय करतात, ती दुटी हातात धरतात. दरवाजाचं हे कड आहे, दरवाजाच्या बाजूला उभं राहतात. दरवाजाच्या पुढे असा हात करतात आणि स्वामींना म्हणतात, जी श्री प्रभूंची दुटी स्वीकारी जोजी. एक मत असं आहे. दुसरी वासना अशी आहे की ती दुटी थोडीशी उकडली आणि भट्टवासाने अशी धरली आपल्या समोर आणि मग समोर त्या ठिकाणी दरवाजासमोर गेले. जसा पडदा लावतो का नाही आपण, त्याप्रमाणे गेले आणि स्वामींना म्हणतात, जी श्री प्रभूंची प्रसाद दुटी स्वीकारी जोजी. आणि मग ते स्वामींनी शब्द ऐकले. स्वामींनी पाहिलं त्या सरशी स्वामींची उदासीनता होती. ती उदासीनता निघून गेल्यानंतर स्वामी, आता स्वामींच्या चेहऱ्यावर ते झालं, हे भट्टवासाने ओळखलं आणि मग भट्टवासाने लगेच ती दुटी स्वामींच्या हातात दिली. स्वामींनी त्याला वंदन केलं, नमस्कार केल्यानंतर स्वामी जसे उठले तसेच बायसानं काय केलं, स्वामींच्या पाठीला काही धूळ लागली होती, लगेच एका पालवानं पुसून काढल्यानंतर आता स्वामी बसणार आहे. तितक्यात लगेच स्वामी नाही दुसरे वस्त्र घेऊन आले. त्या ठिकाणी आसन बसलं. त्या आसनावर स्वामी विराजमान झाल्यानंतर आता स्वामी त्या दुटीला नमस्कार केला, वंदन केलं. उदासीनता परिहार झाल्यानंतर स्वामी भट्टवासाला विचारतात, पोर कैसे लटके? हे कसं लटकं पोर आहे म्हणजे? मग भट्टवासा म्हणतात, तुम्हा कैसेने स्फुरले? तुम्हाला हे कसं काय या ठिकाणी सुचलं? की आम्ही उदास झाल्यानंतर आमची उदासीनता परिहार फक्त या दुटीने या ठिकाणी परिहार होईल, हे तुम्हाला कसं स्फुरलं? भट्टवास म्हणतात, हे श्री चक्रधारची चरणाची प्रसादे, एवढी स्फुरणार नाही आम्हाला या ठिकाणी. स्वामी म्हणतात, ऐसे होय, विधीकरिता विधिस्फुरे, विधी अविधी परिहारे. काय म्हणतात? विधीकरिता विधिस्फुरे, विधी अविधी परिहारे. म्हणून या ठिकाणी विधीकर जर आपण या ठिकाणी विधीवर असलो तर आमचा अविधी सुद्धा त्या ठिकाणी परिहार होतो, म्हणजे नष्ट होत असतो. म्हणून यानंतर मग स्वामी त्या ठिकाणी पुन्हा प्रसादाची महिमा निरूपण केली. काय म्हणतात स्वामी? आता लक्षात ठेवा, प्रसाद सेवनेचे फळ आहे ते. प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष होय. दक्ष होतो म्हणजे त्या ठिकाणी विधी आचरणाची, त्या ठिकाणी विधी आचरणाची एक प्रेरणा भेटते एक प्रकारची. प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष होय. अविधी परिहारे, विघ्ना उपशांती वय, दैव सहाय्याते करी, अविधी अनिष्टाचा नाश करी.
तामसे काळी सत्वये गेले सत्वये संविधान द्यावायची प्रवृत्ती उपजे. अशा प्रकारचे फायदे प्रसाद वंदन केल्यानंतरचे आहे. तुमच्या लक्षात राहील? लक्षात नाही राहणार, पण लक्षात ठेवा की हे फायदे आहेत. आम्ही काय पाहतो? माणसाची आमची जात आहे, आम्ही माणूस आहोत, आम्ही प्रॉफिट पाहतो. कुठं प्रॉफिट आम्हाला भेटते जास्त, नफा कुठं भेटतो पाहतो का नाही? मग प्रसाद वंदन केला तर मला नफा पाहिजे का नाही, कधी फळ पाहिजे का नाही? मग फळ हे आहे, तुम्हाला दिसत नाही, अदृष्ट फळ आहे. काय दृष्टपर फळ तर तुम्हाला भेटलंय ना. बघा, चांगले पोळे बिस्किटाचे पोळे भेटले, सगळे भेटलं त्या ठिकाणी. काय नाही भेटत म्हणजे दृष्टपर आहे, त्याचा काय खाऊन तर मोकळं व्हायचे तिकडं. परंतु हे अदृष्टपर फळ त्या ठिकाणी तुम्हाला भेटते. प्रसाद सेवितो म्हणजे वंदनातो. पुरुष धर्मी दक्ष होय, धर्म आचरण्यासाठी त्या ठिकाणी त्याच्यात दक्षता येते, तो सावधान होतो, प्रत्येक कार्याला तो तत्पर राहतो. प्रसाद वंदनासाठी, पदयात्रेकरता, भजन म्हणण्याकरता, साधू संत सेवा करण्याकरता, झाडझूड करण्याकरता, पत्र उचलण्यासाठी तो त्या ठिकाणी दक्ष होत असतो. प्रसाद सेवेतो पुरुष धर्मी दक्ष होय. पुढं काय? विघ्न उपशांती होय, अविधी परिहरे. विघ्न उपशांती म्हणजे येणारे विघ्न जर तुमच्यावर असेल, कोणते एका संकट असेल, तर ते तिकडल्या तिकडे त्याची शांती होते. ते विघ्न तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही. अविधी परिहारे म्हणजे तुमचा काय अविधी तुमच्याकडून काय घडला असेल, कोणाच्या पट्टीला काठीला पाय लागला असेल, तुम्ही मार्गात जाता का नाही? मार्गात जाता, त्यांच्या पट्टी काठीला पाय लावता, त्यांच्या वस्तू वापरता. कधीतरी आम्ही त्यांना प्रश्न मोडतो का? नाही मोडत. मग शेवटचं प्रायश्चित याच्या करता असते. कशा करता? की आम्ही एवढ्या मार्गाने जातो, स्थान वंदन करतो, त्या मार्गात आमच्या ह्या पटकर राहतात, पटकराला पाय लागतो, तिथल्या वस्तूला पाय लागतो, तिथल्या वस्तू आम्ही वापरतो किंवा घाण करून येतो त्या ठिकाणी, नाही का? घाण करून येतो, हा सुद्धा अविधी त्या ठिकाणी परिहार होतो. पुरुष धर्मी दक्ष होय, विघ्नोपशांती होय, अविधी परिहार. दैव सहाय्याती करी. देव आपल्याला प्रत्येक पावलोपावली त्या ठिकाणी सहाय्य करत असते. तुम्ही पाहिलं जिवंत उदाहरण आपल्याला झालं का? देवानं कसं सहाय्य केलं? आता त्या फाट्यावर जे प्रकरण झालं आपलं, पटापट आमदाराचे फोन, खासदाराचे फोन, वकील बी लगेच तयार. त्याने स्वतः सांगितलं मी वकील आहे. शास्त्रीवान लगेच त्याला पकडलं, तर लाख कामाला लावून जातो. शास्त्रीवान हेरलं लगेच, त्यांनी असं डोळ्यात असं काचाच्या वरून पाहिलं, त्यांनी चष्म्याच्या वरून, वकील आहेस का तू? मग हे काम तू आता. मग त्या वकिलाला करावंच लागलं साहेब. शेवटी रात्री 8 वाजता गाडी सोडावंच लागली. अशी आमची गाडी आहे. ती गाडी सुटते कशामुळं? ते दैव सहाय्याती करी. देव सहाय्य करतो त्या ठिकाणी. दैव हे आम्ही जोडलेलं आहे, परंतु ते दैव जोडल्यानंतर त्याला ते पुन्हा कष्ट करावं लागतं थोडेसे. तेव्हा ते दैवत तुमची वाट पाहत असते. तुम्ही कधी कष्ट कराल आणि कधी मी तुमचं दैव तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून घे, तुमचं फळ तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त करून हे दैव त्या ठिकाणी वाट पाहत असते, किंवा देव वाट पाहत असतो तुमची, नाही का? आम्ही त्या आरतीमध्ये म्हणतो का नाही, 75 आरोगणेच्या वेळेस, नाही का, शेवटी वाक्य म्हणतो आपण, येईल दैव कधी मम हृदयाला. देव कधी माझ्या हृदयाला येईल. दैव नाही हो, देव आमच्या हृदयाला कधी. दैव तर तुम्ही जोडून आले म्हणून तर पदयात्रेत तुम्ही सहभागी झाले. नसतात बाकीचे तर लोक भरपूर आहे गावामध्ये, तुमच्या लातूरमध्ये, पेठमध्ये, तुमच्या समठाण्यामध्ये, नाही का? भरपूर लोक आहेत. कोणते गावाचे लोक आहे, आंबेजोगाई कुठले लोक आहे, काय सगळे भरले एका ठिकाणी. जातीपातीचे नाही, काही नाही, सगळे भरले. कशामुळे? दैव आहे, ऋणानुबंध आहे. सगळा ऋणानुबंधामुळे तुम्ही एकत्र आले या ठिकाणी. एकत्र चालले, एकत्र बसले, एकत्र बोलले, एकत्र झोपले, नाही का? एकत्र भांडण केलं, पुन्हा सकाळी उठले की ते भांडण विसरून गेले. कशामुळं? हे सगळा परमेश्वराच्या स्वामींच्या तत्वज्ञानाचा परिणाम आहे. तामसी काळी सत्व प्रसारण केलं. तामसी काळी सत्व. आमच्या गावामध्ये किंवा घरामध्ये तमतम झाली, सासूचं सुनेसोबत भांडण झालं, सुनेचं सासू सोबत झालं, किंवा नवऱ्यासोबत भांडण झालं असेल एखादीच, ते तमतम झाली घरामध्ये. मग ते तमतम झाल्यानंतर त्याचं पॅकेज कुठं जात असते? ते पॅकेज आपल्यापेक्षा जो निर्बळ राहतो, मग निर्बळ कोण? लहान मुलगा, त्याच्यावर जाते. त्या लहान मुलाला तुम्ही चापट मारता, तुमचा राग कुठं निघते? लहान मुलावर. बायकोवर काढू शकत नाही तुम्ही, मला माहिती आहे.
बाई रागावली तर तुम्ही रागावू शकत नाही, मुलावर जाते. मग ते मुलगा थोडासा मोठा असतो, तिच्यापेक्षा पिंकी लहान असते, मग तुमचं तामसाचं व्याख्या कुठं जाते, पिंकीवर जाते त्याच्या भावाचा. मग पिंकीचा राग कुठं निघतो, तिच्या बाहुलीवर निघतो. ती बाहुली तो मोडून तोडून टाकते, फेकून देते तिच्या. याची पार्सल चालते. मग तामसे काय सत्व आहे, म्हणजे असं तंतंत तुमच्या घरात जायला असं तर त्या ठिकाणी सात्विकता उत्पन्न होते. कशामुळं? प्रसाद सेवेमुळे. एवढंच नाही, तामसपणा तुमच्या गावामध्ये जर एखादं भांडण झालं असेल, आपल्या एरियात नाही, आपल्या एरिया सोडून जरी झालं असेल, तर त्याचा परिणाम तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. गावामध्ये राजकारण चालू असेल, तिकडे भांडण झालं असेल, तर त्याचा परिणाम तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणून या ठिकाणी तामसे काळी सत्व ये, गेले सत्व ये, गेलेलं सत्व त्या ठिकाणी पुन्हा प्राप्त होते, गेले सत्व ये. आणि मग हे सगळं झाल्यानंतर स्वामींना काय होते, प्रवृत्ती होते, संविधान द्यावायची, म्हणजे स्वामींना जवळीक देण्याची प्रवृत्ती होते की नाही, आता या जीवाला आपण जवळीक दिली पाहिजे आणि जवळीक दिल्यानंतर आपलं दास्य दिलं पाहिजे. अशा प्रकारची प्रवृत्ती स्वामींना त्या ठिकाणी होत असते. तुम्ही करणार का? तुम्ही करणार का? तुमची देव वाट पाहताय. तुमची काय करताय? देव वाट पाहताय. निधळावरती हात ठेवणी वाटची तो पासे, पण मी कडे वाढविल्या रे पापाच्या राशे, दयाळा पापाच्या राशे. स्वामी तुमची वाट पाहत आहे. कपाळावर ठेवू, कपाळावर हात ठेवता स्वामी. सकाळी 3 वाजता उठतात आणि म्हणतात, तरी कोण जीव माझं चिंतन करते, कोण्या जीवाला माझा आनंद हवा आहे म्हणून वाट पाहत असता. रामभाऊ झोपले का? प्रदीपराव झोपले काय? गुंडेराव झोपले काय? भजनावाले झोपले काय? फार नाचून नाचून गात असतात, पण माझे स्मरण काय करत नाहीत. असे स्वामी त्या ठिकाणी वाट पाहतात. जशी तुमचे आई वडील वाट पाहतात, माझा मुलगा कुठे गेला, सायंकाळ झाली की वाट पाहतात, इकडून येईल का तिकडून येईल, वाट पाहत असतात. स्वामी त्या ठिकाणी वाट पाहतात बंधूंनो. आणि म्हणून बंधूंनो, ही स्वामी वाट पाहतात. असे स्वामी वाट पाहत असताना स्वामींच्या वाटेकडे आपण वाटचाल करा. ही वाटचाल आपली यशस्वी हो, अशा प्रकारची तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो. ही कैवल्य पथाची वाट आहे. ही कैवल्य गडाकडे आपण वाटचाल झाली पाहिजे आमच्या जीवनाची. ही जीवनाची वाटचाल तुम्ही कराल, ही या ठिकाणी मी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्हाला परमेश्वराचा आनंद प्राप्त हो, अशा प्रकारचा तुम्हाला शुभ आशीर्वाद देतो. आणि माझे लांबलेले शब्द विचार या ठिकाणी थांबवतो. सर्वज्ञ श्री फटाके वाजले बाबा तुमच्या प्रवचनाला, फटाके वाजले तुमच्या प्रवचनाला.